महाराष्ट्रात दोंडाईचामध्ये भाजपची पहिली नगराध्यक्षा बिनविरोध। मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात दोंडाईचा नगराध्यक्षासह 7 जागा बिनविरोध। मातोश्री नयन कुंवर रावल नगराध्यक्ष पदावर बिनविरोध निवड। राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचा निवडणुकांचा माहोल चांगलाच रंगत असताना धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगरपालिकेत भाजपाने मोठा राजकीय विजय नोंदवला आहे। दोंडाईच्या नगराध्यक्षपदासह एकूण 7 नगरसेवक जागा बिनविरोध निवडल्याने भाजपने राज्यभरात पहिले खाते उघडले आहे। मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। नगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत काल पार पडली व आज छाननी झाली। दोंडाईच्या वरवडे नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून नयन कुंवर रावल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शरयू एकनाथ भावसार यांनी अर्ज दाखल केले होते। मात्र छाननी प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला। परिणामी नयन कुंवर रावल यांचा एकमेव वैध अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। याशिवाय नगरसेवक पदाच्या 7 जागांवर देखील फक्त भाजपचेच अर्ज वैध राहिल्याने या सर्व जागाही बिनविरोध ठरल्या आहेत। त्यात 1 ब रवीना कुकरेजा, 2 अ सरला छोटू सोनवणे, 7 ब चतुर पाटील, 8 राणी अग्रवाल, 9 वैशाली महाजन, 9 ब निखिल कुमार जाधव, 13 अ भरतरी ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निकालानंतर दोंडाच्या येथील रावलगडीवर ढोल ताशांचा गजरात फटाके फोडून उत्साहात जल्लोष करण्यात आला। स्थानिक स्तरावर हा निकाल भाजपाच्या संघटनात्मक बळाचे प्रतीक मानले जात आहे। साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या यशस्वी वाटचालामुळे त्यांनी घेतलेले धोरणामुळे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी हा धुळे जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे। दोंडाईच्या शहरामध्ये पहिलं महाराष्ट्रामध्ये नगरपालिका बिनविरोध झाली आहे। 7 नगरसेवक आमचे बिनविरोध झाले आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळे नगरसेवक ते बिनविरोध होतील। आईसाहेब हे 4थ्यांदा नगराध्यक्ष बनतात। मी मनापासून आईसाहेबांचं अभिनंदन करतो। पण हे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलंय, तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल, महायुतीचा लागेल आणि विश्वास आहे की दोंडाईच्या पासून तर मुंबई महानगरपालिकापर्यंत सर्वच भाजप प्रणित महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे। मी तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो आणि अभिमान व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला पहिला निकाल हा आमचा लागलेला आहे आणि ह्या माध्यमातून दोंडाईच्या शहराचं नाव देखील हे मोठं झालंय। दोंडाईच्या तमाम जनतेचं खूप खूप अभिनंदन। माननीय मोदी साहेबांचे अनेक कार्यक्रम सामान्य जनता पाहत असते आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत असतं। नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त तर महाराष्ट्रात महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। मी आपल्याला सांगितलं की धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने 4 नगरपालिकांची निवडणूक आहे। 4च्या 4 हे नगराध्यक्ष भाजपचे राहतील। महायुतीचं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत, त्यांचं सरकार येणार। पण भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे। सर्वात जास्त नगराध्यक्ष, सर्वात जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे राहतील। दोंडाईच्या पासून तर मुंबईपर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं कमल फुलणार आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आहे। 7 नगरसेवक तर पहिल्यांदाच झाले। 3 दिवसात बघा पूर्ण नगरपालिका येणार आणि केवळ दोंडाईच्या मध्ये नाही, धुळे जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती। हे धुळे जिल्ह्यामध्ये नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास जनता व्यक्त करते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करते। थँक्यू।